नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा टी पेपर 2 या अंतर्गत सामाजिक शास्त्रे सेट बी हा जो आपला पेपर 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाला आहे त्याची आन्सर की आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया आपली आन्सर की सेट बी ची। ज्यांचा सेट ए सी किंवा डी असेल ते हे प्रश्न जे आहेत यातील प्रश्न क्रमांक आपल्या प्रश्नासोबत मिळून आन्सर की चेक करू शकतात। तसेच या इतर सेटच्या ज्या आन्सर कीज आहेत त्याही आपण अपलोड करणार आहोत। टी पेपर 2 6वी ते 8वी सामाजिक शास्त्रे सेट बी। प्रश्न पहिला, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटचा जो शब्द आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। आपण याची जर अर्थपूर्ण म्हण तयार केली तर आपल्याला शेवटचा शब्द जो आहे तो मिळतो रिते। रिते म्हणजेच रिकामा म्हणजेच रिकामे आपलं करेक्ट उत्तर होय। राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन 2 वसंत नारायण मंगळवेढेकर करेक्ट नाव। त्यानंतर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रकाश संत आपलं करेक्ट उत्तर होय। आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला या वाक्याचं आपल्याला मिश्र वाक्य बनवायचं आहे तर ते ऑप्शन 3 प्रमाणे बनेल, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला। पुढचा प्रश्न, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीच्या अनुक्रमे आपल्याला प्रत्यय सांगायचे आहेत तर ते ऑप्शन 4 प्रमाणे असतील, चाचीचे, त ई आ। त्यानंतर पुढचा प्रश्न, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करणारा पर्याय शोधायचा आहे तर बद नाम ऑप्शन 4 नाम करेक्ट उत्तर होय। नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या प्रकारचा नमुना तयार होईल? तर तो औपचारिक पत्राचा नमुना तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल। ए ए ओ ओ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर ते संयुक्त स्वर होय, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर। लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर सर्व लघुमात्रा येणारा कमळ हा शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये करेक्ट होय। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार आपल्याला सांगायचा आहे तर तो काय करेल? जीवाचे रान करेल। पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर ऑप्शन 2 नवीन हा शब्द लेखन नियमानुसार अशुद्ध होय। पुढीलपैकी वचन नियमानुसार आपल्याला गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे तर ऑप्शन 4 पाखरे करेक्ट उत्तर होय। सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण होय, ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीच हरकत नाही। पुढचा प्रश्न, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे पद होय, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर। त्यानंतर दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह आपण वापरत असतो? तर संयोग चिन्ह ते असते, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर। लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर ते दृष्टांत अलंकाराचे उदाहरण होय। अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर तो विस्मय, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही? होत नसणारं सांगायचं आहे तर ऑप्शन 2 मनुष्यत्व म्हणजे मनुष्य आणि गोडवा, तर इथं आपलं ऑप्शन 2 करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, अरेरे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवांची उदाहरणे आहेत? तर ऑप्शन 2 केवलप्रयोगी, उभयान्वी आणि शब्दयोगी अव्यय। त्यानंतर पुढचा प्रश्न, आज पाऊस येईल बहुतेक डॅश डॅश या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर विद्यार्थ, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर। पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे तर ऑप्शन 3 निरीच्छा करेक्ट उत्तर होय। कृतज्ञ, घरजावाई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? तर ती ऑप्शन 2 तत्पुरुष समासाची उदाहरणे होय। पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे तर रत्नाकर जो की समुद्राला समानार्थी शब्द आहे, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली शब्दजोडी कोणती? तर ऑप्शन 2 कृपण कंजूस ही विरुद्धार्थी नसलेली शब्दजोडी होय। पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 25 ते 27चे आपल्याला उत्तरं द्यायचे आहेत, सोडवायचे आहेत। तर आपल्याला इथं जो पॅरेग्राफ दिला आहे त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्याच पॅरेग्राफचा उर्वरित भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो, याचाही आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायला लागेल। त्यानंतर त्याची प्रश्न, पहिला प्रश्नपैकी शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांची वैशिष्ट्ये काय होती, काय आहेत? तर फुले ती सुगंधी फुले होती। त्यानंतर या उतार्यातून विद्यार्थ्याच्या मनावर काय ठसवायचे आहे? तर कष्टाचे महत्त्व ठसवायचे आहे। पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही आहे? तर ऑप्शन 4 दशरथांचा उल्लेख आलेला नाही आहे, राम, शबरी आणि मातंग ऋषी यांचा उल्लेख आलेला आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी
पुढील जी आपल्याला कविता दिलेली आहे, पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 28 ते 30 यांची आपल्याला उत्तरे सोडवायची आहेत. याचाही स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता. त्यानंतर खाली आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न, विनायकाच्या मदतीस कोण आले? तर ऑप्शन 3 भिंत आली. त्यानंतर जड लंगर तुझी पायी या ओळीतून काय सूचित होते? तर ऑप्शन 4 पारतंत्र्य सूचित होते. त्यानंतर दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आहे? तर चेतना गुणोक्ती अलंकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कृती करते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. पुढचा विभाग इंग्रजी. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. पल्लवी डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. तर ऑप्शन 2 रिमाइंड्स, पल्लवी रिमाइंड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन विटी अँड क्लेवर रिटॉर्ट. तर ऑप्शन 1 रिपीटी. पुढचा प्रश्न, चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. शी इज अँड इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू अ युरोपियन इंजिनियर. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आय एम इंडेप्टेड डॅश यू फॉर युअर हेल्प. तर ऑप्शन 4 जे आहे, तर पहिल्या इथे रिकाम्या जागामध्ये टू आणि इथे फॉर आपल्याला फिलअप करावे लागेल, त्यावेळेस ते वाक्य पूर्ण होईल. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. खालील वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. ओ क्रिस्ट इट इज इंच कॅप रॉक. तर ऑप्शन 3 ॲपॉस्ट्रॉफी. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे, त्याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. ही डिवायजेस अ सिरीज ऑफ प्लॅन्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स. तर त्याचं पॅसिव्ह वॉइस आपल्याला ऑप्शन 1 प्रमाणे झालेलं पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नेरेशन. आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. कशाचं करायचं आहे? सतीश सेड टू कैलास व्हाय डोंट यू कॉल अ पुलिसमन. तर त्याचं ऑप्शन 1 प्रमाणे ते होईल. सतीश आस्क्ड कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पुलिसमन फुल स्टॉप. त्यानंतर पुढचा प्रश्न, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आपल्याला काही इथं अक्षरं त्यांनी दिलेली आहेत. ह्या अक्षराच्या खाली आपल्याला काही संख्या दिल्यात. संख्यामाला, अक्षरमाला ज्याला आपण म्हणत असतो, नंबर सिरीज, लेटर सिरीज, या अंतर्गत आपल्याला आलेला व्याकरणातील हा प्रश्न पाहायला मिळतो. तर हे जे ऑप्शन दिलेत त्याचे अक्षरं तुम्ही तिथे जुळवायचे होते आणि जुळून त्याचा शब्द जो तयार होतो तो आपला करेक्ट आन्सर होय. तर ऑप्शन 3चा जो आपल्याला कॉम्बिनेशन तयार केला आपण, तर त्याचा शब्द जो तयार झालेला पाहायला भेटतो तो म्हणजेच परस्यूट. तर परस्यूट इज द करेक्ट वर्ड फॉर दिस वन, दॅट इज द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, देन चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. हिज सायलेन्स प्रूव्स हिज गिल्ट. तर त्याची शांतता त्याची गिल्टनेस आपल्याला दाखवते. तर याला आपल्याला काय करायचं आहे? तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्स हिज गिल्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न, नेम द अंडरलाईन क्लॉज. अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे. द रिझन व्हाय आय डीड इट इज ऑब्वियस. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे तो. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. एक वाक्य आपल्याला दिलं आहे, उटी इज कूलर दॅन महाबलेश्वर. तर ऑप्शन 3 प्रमाणे ते होईल, महाबलेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्टेट फॉर पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इज. तर 1ला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. 1 इज द अंडरलाईन वर्ड इन दिस सेंटेन्स. 1 मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. ऑप्शन 1 इंडेफिनेट प्रोनाउन इज देअर, दॅट इज 1. 43 नंबर, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. जया अँड राधा वी आर बीइंग अनॉयड बाय सम चिल्ड्रन. तर ऑप्शन 2 ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आपल्याला वाक्य पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग. नियरेस्ट इन द मिनिंग म्हणजे जवळपासचा अर्थ असणारं, ज्याला आपण समानार्थी म्हणतो. आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. कशाचा? रिप्लिनिशचा. रिप्लिनिशचा म्हणजे भराव करणे किंवा टाकणे. तर त्याचा टॉपअप, आपण टॉपअप व्हाउचर जे मारत असतो, स्पीड, डाटा स्पीड आपण एक्स्ट्रा वाढवण्यासाठी जे व्हाउचर मारत असतो, तर ते पण रिप्लिनिश असतं ते इंटरनेट पॅकचं. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. खाली एक शब्द दिला आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. दिलेला शब्द ग्रीम हा होय. तर डिलाइटफुल इज द ऑपोजिट फॉर द ग्रीम. देन नेक्स्ट वन, चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक. वी नीड नॉट हरी, वी हॅव गॉट
प्लेंटी ऑफ टाईम, आपल्याला काही गडबड करण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला काय भेटलेलं आहे, पुष्कळ वेळ मिळालेला आहे, असं त्या वाक्याचा अर्थ बनतो. तर नीडची तिथं गरज होय. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी, त्याने त्याची प्रॉपर्टी विकून टाकली. काय झालं पहा पुढे, ॲज ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट, तर त्याला खूप मोठे नुकसान झाले होते. तर ॲज इथं आपल्याला भरलेलं पाहायला मिळेल, त्यावेळेस ते वाक्य करेक्ट बनेल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. सोराली इज डॅश डॅश डान्सर. सोराली कशा प्रकारची डान्सर आहे, तर तिथं अ स्किल्ड डान्सर आपल्याला आलेलं पाहायला मिळेल, त्यानुसार वाक्य करेक्ट बनेल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला एक करेक्ट पेअर इथं निवडायचे आहे. आय रीड अँड इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारता. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर ऑफ द प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. आय डिफर, इथे फ्रॉम येईल, फ्रॉम यू डॅश डॅश दिस इश्यू, तर इथं ऑन टू असं आलेलं आहे. ते ऑन टू ऐवजी ऑन असं असणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला याचं उत्तर जेव्हा आपली स्टँडर्ड आन्सर की येईल त्यावेळेस आपल्याला ते त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा मिळेल. तर सध्या तरी आपण याचं उत्तर ऑप्शन 3 हे गृहीत धरावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन बाय द सिलेक्टिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द क्वेश्चन नंबर 51 टू क्वेश्चन नंबर 55. तर 51 ते 55 प्रश्नाचे आपल्याला उत्तर काय करायचे आहेत, खालचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो वाचून द्यायचे आहेत. तर एक्स्ट्रॅक्टचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. उर्वरित जो एक्स्ट्रॅक्ट आहे इथं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, द पोएट सेज दॅट देर इज नो टाईम बिकॉज. पोएटला बिलकुल टाईम नाही, कशामुळे नाही, ही इज अ पोएट, तो कवी असल्यामुळे. त्यानंतर इन दिस पोएम द पोएट इज, पोएट कसा आहे तर तो हॅपी आहे, म्हणजेच आनंदी आहे. त्यानंतर फॉर दोज थिंग्स दॅट द पोएट डज नॉट हॅव एनी टाईम ही विशेस टू डॅश डॅश. ज्या गोष्टी करायला त्याला वेळ नाही त्या कशा तो करून घेऊ इच्छितो, तर सिट डाऊन अँड कंपोज अ पोएम, तर एका जागेवर मस्त बसायचं आणि कविता तयार करायची, गुंफायची, असं त्याचं म्हणणं होय. पुढचा प्रश्न, इन दिस पोएम द पोएट वांट्स टू स्केल, तर तो पोएट काय काय कशाचं मोजमाप करू इच्छितो, तर तो माउंटेनचं, त्यानंतर फॉरेस्टचं आणि समुद्राचं, म्हणजे सगळ्याच गोष्टीचं तो मोजमाप करू इच्छितो, सगळ्या गोष्टी तो मापू इच्छितो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, फाइंड आउट अ वर्ड फ्रॉम द पोएम विच मीन्स टू वॉक स्लोली अराउंड. तर हळुवारपणे फिरत राहणे याचा अर्थाशी निगडीत असणारा शब्द ज्याला आपण समानार्थी म्हणतो त्याला आपण वँडर म्हणूया. वँडर म्हणजेच भटकणे, तर भटकण्यासाठी तो आपल्या समानार्थी फ्रेज पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर आपल्याला लेखन नियमानुसार करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द सांगायचा आहे. ऑप्शन 4 पॅसेंजर इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. पुढचा प्रश्न, फाइंड आउट विच पार्ट ऑफ द स्पीच द अंडरलाईन वर्ड बिलॉंग्स टू. आपल्याला एक अंडरलाईन वर्ड इथं दिलेला आहे, पाहूया काय म्हणते सेंटेन्स. द बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन टुडे. तर एकंदरीत असं ठरवलं जातं की आपण आज काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे, असा त्या वाक्याचा अर्थ. तर बॉटम लाईन इथे काय नाऊन म्हणून आलेला आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. 4 वाक्य दिलेत, पैकी 3 चुकीचे आहेत, एकच करेक्ट आहे. तर पहिलं वाक्य करेक्ट होय. माय ब्रदर रिटायर्ड फ्रॉम एअरफोर्स. माझा भाऊ एअरफोर्स म्हणजे एअरफोर्समधून काय झालेला आहे, रिटायर झालेला आहे. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. द प्रिन्सिपल डॅश डॅश अँड एक्सप्रेशन फॉर हिज बिहेवियर. तर कॉल्ड फॉर, त्या माणसाला त्यांनी बोलून घेतलेलं आहे, त्याचं जे वागणूक होती त्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं सांगितलेलं आहे. तर कॉल्ड फॉर तिथं आपलं शब्द भरावा लागेल. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. तर कुठल्या पार्टमध्ये एरर आहे आपल्याला ते शोधायचं आहे. तर ऑप्शन जो आहे आपला 1 म्हणजेच ए पार्टमध्ये स्टार्टिंगचा जो पार्ट आहे तिथं आपल्याला एरर पाहायला मिळते. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकामधून खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही आहे. तर ऑप्शन 2 जो आहे, कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधाला पूरक असतातच असे नाही. तर ऑप्शन 2 आपल्याला करेक्ट उत्तर पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर ऑप्शन 1 प्रार्थना करेक्ट उत्तर होय. एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा, एखादी कविता,
एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. तर ती सममध्यंतर पद्धती होय. तर विशिष्ट वेळेला म्हणजे टाईम इंटरवल म्हणून आपण विशिष्ट वेळेला त्यात इंटरवल घेतली जाते. अशा प्रकारचा ऑप्शन 2 सममध्यंतर पद्धती होय. पुढचा प्रश्न, व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यानंतर तादृश्य पद्धत म्हणजे त्याच प्रकारचं घटना डबल घडली असं गृहीत धरून अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धत अवलंबितो. हे थॉर्नडाईकच्या डॅश डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर चेतक प्रतिचार उपपत्ती ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. तर ऑप्शन 2 डॉक्टर ब्लूम करेक्ट उत्तर. स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो तर तो क्रियात्मक क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. निकष संदर्भी मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान निकष संदर्भी कसोटीचे वैशिष्ट्य नाही, वैशिष्ट्य नसलेली बाब सांगायची आहे. तर ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे एका विशिष्ट पातळीपर्यंत एका विशिष्ट उंचीवर पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते. तर ऑप्शन 3 प्रत्याभिज्ञान याने ते साध्य होते. प्रत्याभिज्ञान ऑप्शन 4 आहे तो. तर ऑप्शन 4नी आपल्याला साध्य झालेलं पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय, समुच्चय म्हणजेच घटक होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय घटक किंवा गट आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले. तर ते थर्स्टनने दिले. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, यालाच साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधान विषयीचे कोणते विधान असत्य आहे म्हणजेच असंलग्न असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे, असत्य विधान ओळखायचं आहे. तर ते ऑप्शन 4 आहे. साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्राने मांडली आहे. पुढचा प्रश्न, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमतामध्ये कोणती सक्षमता येत नाही. तर ऑप्शन 3 नवक्रमशीलता जी आहे ती त्यामध्ये येत नाही. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. तर ऑप्शन 2 अग्रज संघटक प्रतिमानाचा वापर करतील. पुढचा प्रश्न, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श करायला म्हणजेच अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते निश्चित होते. तर ऑप्शन 3 अधिकची चेतना जागृत करणे, निर्माण करणे ही बाब आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका फार कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे. तर तो प्रक्षेपण, ज्याला आपण प्रोजेक्शन असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये, तर त्याचा तो आपल्याला परिणाम असलेला पाहायला मिळतो. तो स्वतःला दाखवत असतो की परीक्षा फारच अवघड होती किंवा त्याप्रमाणे तो आपलं संरक्षण करतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे. तर थॉर्नडाईकच्या समान घटक उपपत्तीमध्ये प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती याबद्दल मांडलेले आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. 76 बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य म्हणजे ज्यावरती प्रयोग केला जातो. प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते. तर ऑप्शन 1 आदर्शाची चेतकीय गुणवत्ता.
पुढचा प्रश्न, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय करणे, चर्चा करावयाची प्रवृत्ती तयार करणे, पात्रता तयार करणे, सहकार्य, परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश डॅश ही अध्यापन पद्धती होय, तर ती चर्चा पद्धती होय. पुढचा प्रश्न, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, याविषयी आंतरदृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले, तर हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पियाजेंनी मांडलेल्या मुलाच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असेही म्हटले जाते, म्हणतात ती विकासावस्था साधारणपणे डॅश डॅश वर्ष वयापर्यंत असते, तर ती ऑप्शन 3 ते 11 पर्यंत असते, तर ती कधी कधी 3 ते 12 असा जर ऑप्शन असेल तर 12सुद्धा करेक्ट उत्तर होय, तर 3 ते 11 आपल्या इथे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शरीररचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तींचा समावेश कोणत्या प्रकारात होतो, तर ते एंडोमॉर्फिक असतात, म्हणजेच ज्याला आपण आत्मप्रेरित असं म्हणूया, एंडोमॉर्फिक. त्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1957मध्ये मूलगामित्व, अगोतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहेत, तर ते गिलफोर्डने मांडलेले आहेत. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची म्हणजे शिकवण्याची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खालीलपैकी कोणत्या अध्यापनाच्या तत्वामध्ये बसतात येतात, तर ऑप्शन 3 निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन आपण त्याला म्हणत असतो, म्हणजेच ॲनालिसिस असतं ते, आणि रिमेडियल टीचिंग ज्याला आपण म्हणत असतो त्याप्रमाणे टीचिंग करणे, तो दृष्टिकोन ठेवणे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनांच्या पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, तो समरस होतो, तसेच त्यासंबंधी त्याला आवड निर्माण होते, तर ऑप्शन 4 प्रतिचार. तर प्रतिचार ऐवजी इथे आपल्याला प्रतिसाद असणं गरजेचं आहे, तर प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतं आहे, तर ते प्रतिसाद असा त्यांना टाईप करायचं असावं, पण ते चुकून प्रतिचार असं झाण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस आपली स्टँडर्ड आन्सर की येईल त्यावेळेस आपण ते नक्कीच क्लिअर करूया. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पाठ्य नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही, म्हणजे चुकीचं असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे पाठ्य नियोजनासंदर्भात, तर ऑप्शन 2 पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ नियोजन करावे, हे आपल्याला असत्य असलेले पाहायला मिळते, पूरक नसलेले पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, अनुवंश व बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवांशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, म्हणजे पुढे पाठवले जातात, असे कोणत्या मानसशास्त्राने संशोधनांती सिद्ध केलेले आहे, तर ते मेंडेलने सिद्ध केलेले आहे, ग्रेगर मेंडेल. तर ग्रेगर मेंडेलनी पायझम सटायम म्हणजेच वाटाणा या बियावर प्रयोग करून त्यांनी ही सर्व जी अनुवांशिकतेबद्दलची मांडणी आहे केलेली आहे. ऑप्शन 1 ग्रेगर मेंडेल म्हणजेच मेंडेल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे, पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही, तर ऑप्शन 2 अनेक संवेदनांची बेरीज म्हणजेच अवबोधन होत नाही, तर अवबोधन होय, तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानसशास्त्रातील विविध अभ्यास सिद्धांतापैकी किंवा अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादेविषयी खाली दिलेली काही विधाने आहेत, तर त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे किंवा असत्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे, तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान वाढणे यावर होत असतो, तर तो मस्तिष्क ग्रंथी होय, ज्याला आपण मास्टर ग्लँड असंही म्हणतो. अनेक संप्रेरक ती स्रवत असते आणि आपल्या शरीराचा विकास वाढ करण्याचं कार्य तिच्या हातून होत असतं. पुढचा प्रश्न, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो, तर वर्ष 8 ते 9ची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये मग ही बाबी हळूहळू काय होतात जाणू लागतात, त्यांना
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ म्हणजेच त्यांना कालगणना येऊ लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश असे म्हणतात, तर त्याला काय म्हणतात? अभ्यस्त अवधान. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. सामाजिक शास्त्रीय विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 91. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 रासबिहारी बोस. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला कारण? तर रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुत्सद्देगिरी. त्यानंतर पुढचा प्रश्न, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन गोपाळ बाबा वलंगकर यांनी केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगोवाल, तर ते पंजाबचे होते, पंजाबशी रिलेटेड होते. तर ऑप्शन 4 आपला चुकीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? तर ऑप्शन 3 अग्नी हे क्षेपणास्त्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर दशलक्ष विहिरींचा योजना म्हणजे विहिरी खोदण्याची योजना ती आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीत समाविष्ट नाही नसलेले सांगायचे? तर ऑप्शन 2 मानवी कृतीचा संबंध दैवी घटनाशी जोडण्याचं काम केलं जात नाही. तर हे चुकीचं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 98 जंतर मंतर याचा संबंध जर जयपूरशी निगडीत असेल तर राणी की वाव याशी निगडीत असणारी बाब कोणती? तर ऑप्शन 3 पाटण गुजरात. करेक्ट उत्तर होय. गटात न बसणारे शहर ओळखायचे आहे. योद्धे, मालव, शूद्रक आणि लिच्छवी. तर ऑप्शन 3 शूद्रक. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? तर ती ऑप्शन 1 सम्राट अशोकाचे शिलालेख येथे सापडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश डॅश या चित्रकलेतून झालेला आहे. तर तो इराणी चित्रकलेचा नमुना आपल्याला तिथे तयार झालेला पाहायला मिळतो. त्यातून त्याचा उगम म्हणजेच मुघलकालीन चित्रकलेचा उगम झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, चुकीची जोडी आपल्याला पुन्हा एकदा शोधायची आहे, निवडायची आहे. तर जॉन के आणि स्पिनिंग जेनी ही चुकीची जोडी होय. पुढचा प्रश्न, कामगार नेते व्ही सुबैया डॅश डॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर ऑप्शन 3 फ्रेंच. करेक्ट उत्तर होय. बैरजी नाईक यांचा संबंध जर हेर खात्याशी असेल, हेच खाते ते प्रमुख असतील, तर प्रतापराव गुजर कोण होते? त्यांच्याकडे कशाचे पद होते असा हा प्रश्न. ऑप्शन 2 तर ते घोड दळाचे सरनौबत होते म्हणजेच प्रमुख होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, दर्शवलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? तर ते राष्ट्रकुलाचं बोधचिन्ह किंवा प्रतीक होय. पुढचा प्रश्न, हडप्पा याचा संबंध जर रावी नदीशी असेल तर हुलास याचा संबंध कोणत्या नदीशी? तर ऑप्शन 2 यमुना. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या आपल्याला सांगायच्या आहेत, जुळवायच्या आहेत. कोसल याची जी जोडी आहे ती श्रावस्तीसोबत लागेल. त्यानंतर वत्स, कौशंबी, अवंती, उज्जैनी आणि त्यानंतर मगध तर राजगृह. ऑप्शन असा जो आहे विद्यार्थी मित्रो याला सर्वसमावेशक ऑप्शन 1 आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली होती. तर कंबोडिया देशात ती करण्यात आली होती. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लीळा चरित्र हा ग्रंथ माईन भट यांनी संपादित केलेला आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढे आपल्याला परत जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभ अ, स्तंभ ब. इंदोर, तर इंदोरचं कोण होतं? तर इंदोरचे होळकर. त्यानंतर नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे आणि वडोदऱ्याचे गायकवाड. तर असा याला सहभागी करणारा ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश डॅश होय. तर बंदी प्रत्यक्षीकरण होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. राज्य शासन हे जर विधानसभेस कारणीभूत ठरत असेल तर स्थानिक शासन काय? तर ऑप्शन 4 महानगरपालिका. करेक्ट उत्तर होय. पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर ऑफिसर ज्यांना आपण म्हणत असतो, कलेक्टर ज्यांना म्हणतो आपण, ते करत नाहीत? तर ऑप्शन 1
जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद त्याच्याकडे नसते, तर ते जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असते. ऑप्शन 1 जो आहे इथे आपलं करेक्ट उत्तर होय. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करत असते, तर त्यासाठी एक स्पेशल समिती आहे, ती म्हणजेच परिसीमन समिती होय. पुढचा प्रश्न, नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो, हे डॅश डॅश याचे उदाहरण होय. तर तो स्वातंत्र्याचा हक्क याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जर्मनी, इटली, स्पेन आणि अमेरिका. तर अमेरिका हा गटात न बसणारा शब्द आहे. तर पहिल्या महायुद्धानंतरची स्थिती आपल्याला इथं त्यांनी सांगितलेली आहे. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण डॅश डॅश यांनी मांडले आहे, तर मिखाईल गोर्बाचेव करेक्ट उत्तर होय. NPT व CTBT हे अण्वस्त्र संबंधीचे करार होय. त्यानंतर भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख डॅश डॅश असतात, राष्ट्रपती. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? तर ऑप्शन 2 आयकर कररचना प्रणालीत करण्याचा जो बदल आहे, तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय, जे की अर्थ खात्याअंतर्गत येते, अर्थविधेयकाअंतर्गत आलेले आपल्याला पाहायला मिळते. खंडविखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर ती कायिक विधारणाची प्रक्रिया होय. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिका कॅलिफोर्निया येथे झाला आहे, तर सिलिकॉन पठार भारतामध्ये कोठे आहे? तर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो, बँगलोर शहर आपल्या परिचयाचे आहे. तर बँगलोर जे की दख्खनमध्ये आहे, दक्षिणमध्ये आहे, तर दख्खन येथे होय. याला आपण सिलिकॉन सिटी या नावाने सुद्धा ओळखतो. पुढचा प्रश्न, दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश डॅश हा ओळखला जातो, तर कोणता देश आहे? तर तो आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य देश जपान हा होय. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग जो आहे, तो डॅश डॅश सरोवरामुळे खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतो, तर कोणत्या सरोवरामुळे? आफ्रिकेत असणारं प्रसिद्ध सर्वात मोठं सरोवर व्हिक्टोरिया करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 आहे, तर तेच वय आपल्याला जपानमध्ये किती पाहायला मिळेल? तर ऑप्शन 4 65 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, फिल्म उद्योग ज्याला आपण चित्रपट उद्योग असंही म्हणत असतो, कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात आपल्याला अभ्यासला जातो? तर ऑप्शन 3 तृतीय श्रेणीतला तो व्यवसाय होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्थल निर्देशक नकाशात पक्की वसाहत आपल्याला कोणत्या चिन्हाने दाखवता येईल? तर ती भरीव चौकोन, भरीव आयत ज्याला म्हणूया आपण, या पद्धती आपण त्याला दाखवतो, तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता आपल्याला अधिक असलेली पाहायला मिळते, कोणाच्या विरोधात? तर थंड हवेच्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डॅश डॅश घटक महत्त्वाचा आहे, तर तो पर्जन्य हा घटक आहे. सॉरी विद्यार्थी मित्रो, उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील जो घटक आपल्याला पाहायला मिळतो, तर तो पर्जन्य नाही, तर तो ऑप्शन 4 वारा आहे. वाराच पाऊस घेऊन जात असतो, वाराच पाऊस आणत असतो, तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. समुद्राची क्षारता समगाह रेषा, तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभयारण्य म्हणजे काय असते? तर जिथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करू शकतात, राहू शकतात, त्याला आपण अभय अरण्य, नावामध्येच आहे अभय दिलेले अरण्य, म्हणजे त्या अरण्यात आपण त्यांना अभय दिलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, कारण? तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास समान होण्यासाठी गरजेचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ असतो जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदरसुद्धा कमी आहे. त्यानंतर प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो? तर ऑप्शन 4 नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला प्रादेशिक विकासाशी संबंधित पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात, कशामुळे म्हणतात? तर शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो, ऑप्शन 2.
करेक्ट उत्तर होय. भूप्रदेशाचा उतार, उंची व उठाव समजण्यासाठी समोच्च रेषा पद्धत आपल्याला एकदम सर्वोत्तम समजली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणात होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. त्याला असणारे भौगोलिक कारण म्हणजेच महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनचा ढालीचा प्रदेश म्हणून व्यापलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मार्गाने जास्त आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते सांगा? तर ऑप्शन 2, 3 आणि 4 हे जर आपल्याला ओलांडायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला वाररेषा जास्त प्रमाणात ओलांडावी लागेल. तर ऑप्शन असा सांगणारा 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला आपण काय म्हणतो? तर ती उपसूर्य स्थिती होय. आणि पृथ्वी ज्यावेळेस सूर्यापासून खूप दूर जाते तर ती अपसूर्य स्थिती होय. ऑप्शन 1 उपसूर्य स्थिती करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सुएझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे. कशामुळे महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन 3 त्यामुळे वेळ व अंतर यांची बचत झालेली आपल्याला पाहायला मिळते. जलवाहतुकीचं ते एक मोठं केंद्र आत्मा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पुढचा प्रश्न 142, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश इतके आहे. ते कशा इतके आहे? तर सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमाना इतके, म्हणजे 5 ते 6,000 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला ते पाहायला मिळते. 5,500 आपण त्याला सरासरी घेतो. पुढचा प्रश्न, सुएझ कालव्यानंतर भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत. मोठे कालवे आपल्याकडे नाहीत तर अनेक नद्या ह्या काय आहेत? हंगामी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आपल्याला आढळतो, पाहायला मिळतो. कारण तर हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न, समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचं कारण काय आहे? तर येथे जलभावापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. त्यानंतर जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता आपल्याला काय पाहायला मिळेल? तर निश्चितपणे ते आपल्याला जास्त पाहायला मिळेल, दाट पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, विषुववृत्तापासून 30 कोनी अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान येते. तर कोणते स्थान येते? तर ऑप्शन 3 न्यू ऑर्लियन्स करेक्ट उत्तर होय. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पुढील पैकी दर्शवलेले जे स्थल निर्देशक आपण नकाशात वापरत असतो, चिन्ह वापरत असतो, तर ते आपल्याला काय सांगते, काय सूचित करते? तर ऑप्शन 4 आपण याने काय दाखवत असतो? तर स्मशानभूमी. त्यानंतर पुढचा प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन 4 उत्तराखंड राज्यामध्ये ते आपल्याला असलेले पाहायला मिळते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपला महाटीईटीचा पेपर 2 सामाजिक शास्त्र ज्याला आपण सोशल सायन्सेस असं म्हणत असतो त्याची आन्सर की सेट बीची आपण पाहिलेली आहे. सेट ए, सेट सी आणि डी याचे सुद्धा आन्सर की आपण यातून चेक करू शकता. यातले फक्त जे प्रश्न क्रमांक आपल्या प्रश्न क्रमांकाशी जुळून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला ते प्रश्न पाहून त्याची उत्तरे निश्चितपणे नमूद करता येतील, आन्सर की काढता येईल. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.